तर ठाण्यामधल्या 3 हातनाका परिसरामधली ही दृश्य आपण पाहताय। या ठिकाणी झाड कोसळलेलं आहे। झाड जे आहे ते भिंतीवर कोसळलेलं आहे। कंपाऊंड वॉल आहे, त्या कंपाऊंड वॉलवर हे झाड जे आहे ते कोसळलेलं आहे। त्याच्यामुळे या ठिकाणी मोठं नुकसान झालेलं आहे। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। मोठं झाड होतं ते उन्मळून पडलेलं आहे आणि हे झाड जे आहे ते चक्क कंपाऊंड वॉलवर भिंतीवर पडलेलं आहे। ठाण्यामधल्या 3 हातनाका परिसरामध्ये भिंत कोसळल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे। ही दृश्य तिकडची थेट आपण या ठिकाणी पाहताय। हे झाड ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी वरती सिमेंटचं काम केलेलं होतं आणि ज्यावेळेला हे झाड उन्मळून पडलं त्यावेळेला हा सिमेंटचा कठडा आणि खाली जमिनीवर जे सिमेंटचं काम होतं ते सुद्धा आता पडलेलं आहे। ही दृश्य आपण पाहताय। निर्माणाधीन इमारतीच्या बाजूची असलेली ही कंपाऊंड वॉल सुद्धा या ठिकाणी कोसळलेली आहे। झाड जे आहे ते कंपाऊंड वॉलवरच कोसळलेलं आहे आणि त्याच्यामुळे वॉलचं नुकसान झालेलं आहे। ठाण्यामधल्या 3 हातनाका परिसरामध्ये भिंत कोसळलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। 3 हातनाका परिसरामध्ये ही भिंत कोसळलेली आहे कारण की झाड जे आहे ते उन्मळून या भिंतीवर पडलं आणि त्याच्यामुळे ही भिंत कोसळली आहे। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आहेत आमच्या सोबत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। थेट जाऊयात गणेश यांच्याकडे। ठाण्यातील 3 हातनाका परिसरातील या ठिकाणी वनक्षेत्र कार्यालय आहेत आणि याच ठिकाणी वनक्षेत्रातील कर्मचारी देखील राहतात आणि इकडे जी 14 घरं आहेत, मात्र ही इकडची भिंत जी आहे संरक्षक भिंत पूर्णतः पावसाळ्यामुळे खचलेली आहे। त्यामुळे या ठिकाणचं झाड असेल या घरांना देखील तडे गेले आहेत। त्यामुळे पाहू शकता बाजूला जो STG हा 72 मजली ठाण्यातला मोठा प्लांट आहे, त्या ठिकाणी मोठी इमारत बनत आहे आणि त्या इमारतीच्या भोवताली बाजूला असणारी संरक्षण भिंत आहे आणि या संरक्षणच्या भिंतीचा पूर्ण भाग जो आहे तो कसलेला, मात्र कुठलेही यामध्ये दुखापत कोणा झाली, मात्र मोठं नुकसान जे आहे ते घरांचं झालेलं आहे। वन क्षेत्रातील या ठिकाणी राहणारे जे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचं कार्यालय देखील आहे, या ठिकाणी ते गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी राहतात। मात्र या ठिकाणचा पाहता भाग मोठ्या प्रमाणात खचलेला आहे भिंतीचा आणि नागरिकांनी देखील अनेक वेळा या संदर्भात तक्रारी केली होत्या, मात्र कुठल्याही प्रकारचा ह्या तक्रारीला या ठिकाणी कुठल्याच तक्रारी करून सुद्धा कुठल्याही या ठिकाणी झालं नसल्यामुळे नक्कीच आता या भिंतीचं असल्यामुळे मोठं नुकसान जे आहे ते